मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता बचत गटाच्या ॲपमधून सुद्धा भरता येणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी राऊत गंगाधर। आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म महिला बचत गटाच्या ॲपमधून कशा पद्धतीने भरता येणार आहे। तर NRLM VPRP नावाचं एक ॲप आहे। या ॲपमधून सुद्धा आपल्याला महिला बचत गटाच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सुद्धा आपल्याला ऑनलाईन करता येणार आहे, भरता येणार आहे, प्लान देता येणार आहे। तर ज्या महिलांना अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्या महिला जर महिला बचत गटामध्ये आल्या तर त्यांना सुद्धा आता हा फॉर्म भरता येणार आहे, प्लान देता येणार आहे। तर आज आपण पाहणार आहोत 2025-26 या वर्षामध्ये VPRP NRLM ॲपमध्ये माहिती कशा पद्धतीने भरायची, पूर्णतः प्लान ग्रामसंघाला कशा पद्धतीने सबमिट करायचा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी परत एकदा विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपण कुठून पाहत आहात मला कमेंट करून सांगा। काही प्रॉब्लेम आला तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि NRLM VPRP असं टाईप केलं, हे ॲप सर्च करायचं आहे आणि आपल्याला हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। यापूर्वीचं जर ॲप असेल तर डाटा क्लिअर करायचा आहे, ते ॲप अनइन्स्टॉल करायचं आहे आणि हे नवीन ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे। मी ऑलरेडी ॲप लॉग इन केलेलं आहे, माझं ॲप अपडेट आहे आणि हे अपडेट ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे, लॉग इन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ही माहिती भरायची आहे। तर माहिती कशा पद्धतीनं भरायची, प्लॅन कशा पद्धतीनं द्यायचा, ह्याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ॲप ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला असाइन केलेल्या समूहाची यादी दिसणार आहे। ही यादी आपण चेक करू शकता, तुमच्या गावात किती समूह आहेत आणि तुम्हाला किती असाइन केलेले आहेत। त्यानंतर मेंबर्सच्या ठिकाणी पहा, तुम्हाला त्या समूहातील संख्या दिसणार आहे समूहाच्या नावासमोर। तर आपल्याला मेंबर्सवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहा, ॲड प्रोफाईल्सवरती भरलेल्या प्रोफाईल दिसतील आणि पेंडिंग प्रोफाईल्स खाली माहिती भरायची राहिलेल्या महिलांची माहिती दिसणार आहे। हा व्हिडिओ तयार करण्यापूर्वी मी अगोदर काही महिलांची माहिती भरून घेतली, जेणेकरून आपला हा प्लान सबमिट करून तुम्हाला कंप्लीट दाखवता येईल। तर आता एका महिलेची माहिती राहिली होती, ती तुम्हाला मी भरून दाखवतो। त्या प्लस बटनवर क्लिक केल्यावर त्या महिलेची माहिती भरता येणार आहे। लोकोस ॲपमध्ये सेव्ह केलेल्या, व्हेरीफाय केलेल्याच महिलांची माहिती या ठिकाणी भरता येणार आहे। ज्या महिलांची माहिती भरलेली नाही त्या महिलांची माहिती या ठिकाणी येणार नाही, तर आपल्याला समूहाच्या बाहेरील महिला म्हणून त्यांची माहिती भरावी लागणार आहे आणि नंतर भविष्यामध्ये त्यांना आपल्याला ऑनलाईन करून घ्यावं लागणार आहे। या ठिकाणी पहा, त्या महिलेचं नाव आहे, वय आहे, हे सर्व काही ॲटोमॅटिक येणार आहे। स्टार ज्या ज्या ठिकाणी स्टार दाखवते पहा लाल रंगामध्ये, ते आपल्याला कंपल्सरी भरायचं आहे, ते आपल्याला सोडता येणार नाही। या ठिकाणी पहा, त्या महिलेचं वय आहे, त्यानंतर घरातील प्रमुख ती महिला आहे का कुटुंबातील सदस्य आहे हे आपल्याला क्लिक करायचं आहे। कुटुंब प्रमुखाचं म्हणजे घरातील प्रमुखाचं नाव लिहायचं आहे। प्रभाग क्रमांक म्हणजे त्यांचा वार्ड क्रमांक काय आहे गावातील तो लिहायचा आहे। त्याच्यानंतर प्रभागाचं नाव असेल तर काय लिहायचं आहे। कॅटेगरी ॲटोमॅटिक येणार आहे लोकोस ॲपमध्ये भरलेली। त्यानंतर फॉरेस्ट राईट ॲक्ट बेनिफिशरी असेल तर यस करायचं आहे, आपल्याकडं सध्या नसेल तर नाही असं करायचं आहे। त्यानंतर पहा, या ठिकाणी ऑदर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। ऑदर कॅटेगरीमध्ये वुमन हेडेड फॅमिली, सिंगल वुमेन असेल किंवा नन असेल तर नन करायचं आहे। मी या ठिकाणी नन करणार आहे। त्यानंतर आपल्याला पुढेवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या महिलेला यापूर्वी जे प्लान आपण दिलेले होते ते राईट करून क्लिक आलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सध्या तर दुरुस्ती करता येणार नाही आणि त्या महिलेकडं आता जे महिलेला मिळालेलं आहे त्यावर क्लिक करायचे आहे। मागच्या वर्षभरामध्ये किंवा मागे यापूर्वी जर या महिलेनं जॉब कार्ड काढून घेतलं असेल तर यस करायचं आहे। या महिलेकडं आता जॉब कार्ड उपलब्ध आहे, त्यामुळं नवीन जॉब कार्ड देण्याची आवश्यकता नाही।
त्यानंतर पहा प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेमध्ये या महिलेला प्लॅन द्यायचा असेल तर ते पण या महिलेला लाभ मिळाला असेल तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. या महिलेनं इन्शुरन्स केलेला असेल PMSBY PMJBY तर हे आपल्याला क्लिक करायचं आहे. एकंदरीत काय तर या महिलेला हे जे खालचे जेवढे काही लाभ मिळालेले आहेत हे लाभ मिळाले असतील तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. लाभ मिळाले नसतील तर आपल्याला यावर टिक करायचं नाही. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि ठीक आहे मेसेज येईल, आपल्याला ठीक आहेवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं समूहातील सर्व महिलांची माहिती भरल्याच्या नंतर पहा पेंडिंग प्रोफाईलमध्ये एकही दिसणार नाही, 0 दिसणार आहे आणि ॲडेड प्रोफाईलमध्ये सर्व महिलांची माहिती दिसणार आहे. आता नेक्स्ट टप्पा आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला प्लान द्यायचे आहेत. प्लान काय काय देऊ शकतो आपण तर या ठिकाणी पहा या गावातील महिलांना या सर्व स्कीमचा आपल्याला प्लान करायचा आहे. तर या ठिकाणी पहा जी स्कीम मिळालेली आहे ती स्कीम आपल्याला परत देता येणार नाही किंवा तो प्लान आपल्याला परत देता येणार नाही. आता या ठिकाणी पाहू शकता SBM आहे तर SBM मध्ये सर्व महिलांना शौचालय मिळालेले आहेत. या प्लस बटनवर क्लिक केल्यावर खाली एक मेसेज येतो बघा, योजना आधीच जतन केलेली आहे, म्हणजे त्यांना या स्कीमचा लाभ मिळालेला आहे. त्या ठिकाणी त्याच्यानंतर आपण पाहू शकतो बॅक आल्याच्या नंतर पहा आता या ठिकाणी मग कुठला प्लान द्यायचा आहे तर आपण तो प्लान निवडू शकणार आहोत. या ठिकाणी पहा प्लसवर क्लिक केल्यावर जर PMAY मध्ये एखाद्या महिलेला घरकुल मिळालं नसेल तर तो आपण प्लान या ठिकाणाहून देऊ शकतो आणि एखाद्या प्लॅनमध्ये जर भविष्यामध्ये आपल्याला बदल करायचा असेल तर तो प्लान आपण विवोला सबमिट करण्याच्या अगोदर याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर ती आपल्याला करता येणार आहे. त्यानंतर दुरुस्ती करता येणार नाही. त्यासाठी जे काय प्लान असतील ते अगोदरच आपल्याला करायचे आहेत आणि त्यानंतरच व्हेरीफाय करून विवोला सबमिट करायचे आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता आपण नवीन विनंती आहे. जर नवीन त्यांना घरकुल हवं असेल तर ते नवीनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जुन्यामध्ये जर दुरुस्ती असेल तर जुन्यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. या ठिकाणी ठीक आहेवर क्लिक करायचं आहे. त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहे का म्हणून मेसेज येईल, राशन कार्ड, आधार कार्ड, जॉब कार्ड. तर जे डॉक्युमेंट असतील ते यस करायचे आहेत, जे नसेल तर नो करायचं आहे. हा प्लान आपण दिलेला आहे एका महिलेला. त्यानंतर आपण दुसऱ्या महिलेला सुद्धा प्लान देऊ शकतो जर या महिलेला सुद्धा घरकुल मिळालेलं नसेल तर. या ठिकाणी आपल्याला नवीनवर क्लिक करू शकता किंवा जुनं असेल दुरुस्तीचं ते दुरुस्ती करू शकता. डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहेत, यस करायचं आहे. 2 महिलांना आपण हा प्लान दिलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला जो प्लान दिलेला आहे त्याला समोर लगेच आपल्याला रँकिंग देऊन ठेवायची आहे जेणेकरून आपण कन्फ्यूज होणार नाही, आपला प्लान लवकर सबमिट होणार आहे. या ठिकाणी 2 महिलांना आपण प्लान दिलेला आहे तर याची रँकिंग आपल्याला करावी लागणार आहे. या ठिकाणी पहा ह्या 0वर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जो काही नंबर असेल तो नंबर द्यायचा आहे. 1 नंबर आपण टाईप करू शकतो. त्यानंतर पहा या ठिकाणी काही कारण आहे का की त्या महिलेला 1 नंबर आपण का दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी एक रिझन सिलेक्ट करायचा आहे की बाबा आपण त्या महिलेला 1 नंबरला त्यांना लाभ मिळावा असं का म्हणतोय. तर या ठिकाणी पहा ते केल्याच्या नंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. रँकिंग झालेली आहे. वरी पाहू शकता तुम्ही रिमार्क 1 एका महिलेला रँकिंग दिलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या महिलेच्या नावासमोर जो 0चा बॉक्स आहे तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण या महिलेला जो नंबर द्यायचा आहे, जी रँकिंग द्यायची ती रँकिंग देऊ शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी रिझन जे काही असेल ते चेक करून आपण रिझन पण देऊ शकतो की या महिलेला आपण कशामुळं ही रँकिंग दिलेली आहे. तर काय रिझन आहे की बाबा या महिलेला आपण 1 नंबरला मिळावं म्हणतो किंवा या महिलेला आपण 2 नंबरला मिळावं असं म्हणतो. जे काही कारण असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी पहा आपल्याला सबमिट करायचं आहे. 2 महिलांना आपण प्लान दिला होता, 2 महिलांना आपण रँकिंग दिलेली आहे. 1 पेक्षा जास्त महिलांना जर प्लान दिला तर आपल्याला कंपल्सरी रँकिंग द्यायची आहे. काही स्कीममध्ये रँकिंग द्यायची आहे, काही स्कीममध्ये रँकिंग देण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर कृपया प्रमाणित करावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मेसेज येईल की प्रमाणित केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे
आणि या ठिकाणी पहा, जर या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या रँकिंग दिलेली असेल, प्लान दिलेला असेल, तर ही एक टिक येणार आहे. ही टिक आपल्याला यस असं दाखवणार आहे, म्हणजे आपलं प्लान देणं झालेला आहे. त्यानंतर वृद्ध पेन्शन आहे, विधवा पेन्शन आहे, अपंग पेन्शन आहे. याच्यापैकी जर कुण्या महिलेला लाभ द्यायचा असेल, कुण्या महिलेला प्लान द्यायचा असेल, तर आपल्याला तो प्लान देता येणार आहे. त्यानंतर अटल पेन्शन योजनेचा आहे, याच्यामध्ये जर कुणाला प्लान द्यायचा असेल तर तो पण देता येणार आहे. त्यानंतर पहा, चीफ मिनिस्टर माझी लाडकी बहीण योजना, या ठिकाणी जर या लिस्टमधील एकाही महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळाला नसेल तरच आपल्याला प्लान द्यायचा आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. या लिस्टमधील म्हणजे या समूहातील कोणत्याही महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये जर लाभ मिळाला नसेल तरच प्लॅन द्यायचा आहे. याचा अर्थ असा आहे की आता आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला बचत गटामधून सुद्धा हा फॉर्म भरता येणार आहे, पण ती महिला बचत गटामध्ये असेल तर. या ठिकाणी आपल्याला इथून रँकिंग देता येणार आहे आणि प्लान पण देता येणार आहे. यापैकी सर्व महिलांना आता या स्कीमचा लाभ मिळतो, त्यामुळे या ठिकाणी आपण प्लान देणार नाही. पण जर एखाद्या महिलेला मिळत नसेल, 1-2 महिलांना मिळत नसेल, तर आपल्याला प्लान आणि रँकिंग द्यायची आहे. आणि पाहू शकता रँक्ड स्कीम आहे. तर रँक्ड स्कीमच्या लिस्टमध्ये जेवढ्या योजना आहेत तेवढ्या सर्व योजनांना आपल्याला रँकिंग करावी लागते. 1, 2, 3, 4, 5, 6 असे नंबर द्यावे लागतात. आणि नॉन रँकिंगच्या काही स्कीम आहेत त्या सर्वांनाच मिळाल्या पाहिजेत. या योजना आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला रँकिंग द्यायची गरज नाही. मनरेगा जॉब कार्ड ज्या महिलांना मिळालेलं नाही त्यांना आपल्याला या ठिकाणी प्लान द्यायचा आहे. तर या महिलांना अगोदरच मिळाला आहे, योजना जतन केली आहे असा मेसेज येत आहे, तर ही एक महिला आहे, या महिलेला मिळालेलं नाही आहे, तर आपल्याला ही स्कीम जतन करायची आहे. यांना आपल्याला प्लान द्यायचा आहे, तर आपल्याला यस करायचं आहे. त्यानंतर चेक करायचं आहे की या महिलेला मिळालेली आहे का. या महिलेला पण मिळालेली आहे, या महिलेला पण मिळालेली आहे, बाकी सर्व महिलांना या ठिकाणी मिळालेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला रँकिंग द्यायची गरज नाही, पण आपल्याला यशस्वीरित्या प्रमाणित करायचं आहे. या ठिकाणाहून आपण डिलीट एडिट पण करू शकणार आहोत. आरोग्य कार्ड आहे, आरोग्य कार्ड आपल्याला सर्वांनाच मिळालेलं आहे. मिळालेलं नसेल तर आपल्याला या ठिकाणाहून प्लान देता येणार आहे. त्यानंतर अशीच कुठली स्कीम आहे की ज्या ठिकाणी प्लान दिलेला नाही. आता PMSBY असेल, PMJBY असेल, तर हे पण आपल्याला प्लान द्यायचे आहेत. सर्व महिलांना आपल्याला ह्या स्कीमचा लाभ द्यायचा आहे आणि प्लान पण द्यायचे आहेत. अशा पद्धतीनं सेव्ह करायचं आहे. रँकिंगमध्ये गेल्याच्या नंतर पहा, आपल्याला कृपया यशस्वी प्रमाणित केलेवर क्लिक करायचं आहे. ही रँकिंग द्यायची स्कीम नाही आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, पहा जिथं आपण प्लान दिलेले आहेत तिथं ब्ल्यू टिक येत आहे, राईट येत आहे. तर अशा पद्धतीनं ज्या स्कीम्स आहेत त्या सर्व स्कीम्स आपल्याला प्लान द्यायच्या आहेत. ज्या स्कीममध्ये आपण प्लान देणार आहोत त्या स्कीममध्ये आपल्याला या ठिकाणी यस करायचं आहे. या ठिकाणी पहा, प्लान देत असताना PMSBY, PMJBY मध्ये पासबुक आहे का, आधार कार्ड आहे का, एवढे 2च कंपल्सरी आहेत. तर हे आपल्याला असेल तर यस करायचं आहे. त्यानंतर रँकिंगवर क्लिक करायचं आहे आणि कृपया यशस्वी प्रमाणित करावर क्लिक करायचं. यशस्वीरित्या प्रमाणित केले असा मेसेज येणार आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर. प्रधानमंत्री जनधन योजना आहे. या ठिकाणी पहा, ज्या महिलेचं बँकेमध्ये अकाउंट नाही आहे त्या महिलेला या ठिकाणी आपल्याला हा प्लान द्यायचा आहे. ज्यांचे बँकेत अकाउंट आहेत त्यांना प्लान द्यायची आवश्यकता नाही. तर या सर्व महिलांचे बँकेत अकाउंट आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणी प्लान देणार नाही. त्याच्यानंतर पहा, मनोधैर्य योजना. मनोधैर्य योजनेमध्ये या ठिकाणी आपल्याला या समूहातील महिलांना प्लान द्यायची आवश्यकता नाही. माझी कन्या भाग्यश्रीमध्ये प्लान असेल तर तो पण आपल्याला द्यायचा आहे. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये असेल लाभार्थी एखादा तर तो पण आपल्याला प्लान द्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सर्व महिलांचे प्लान द्यायचे आहेत. प्लान दिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे पहा, या ठिकाणी हा जो समूह आहे ह्या समूहाच्या नावावर क्लिक केल्याच्या नंतर पहा, सर्व महिलांना आपण प्लान दिलेले आहेत. या ठिकाणी आपण हे जे प्लान आहेत हे प्लान पाहू शकतो. सर्व प्लान आपण दिलेले आहेत. या ठिकाणी आपल्या महिलांची लिस्ट आहे या समूहातील. त्यानंतर सर्व माहिती भरल्याच्या नंतर
या ठिकाणी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी 3 ऑप्शन आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो, व्ह्यू करू शकतो, समरी डाउनलोड करू शकतो म्हणजे आपण काय माहिती भरलेली आहे. सबमिट एंटायटलमेंट प्लान टू विवो, आपण हा प्लान इथून ग्रामसंघाला सादर करू शकतो. त्यानंतर या ठिकाणाहून आपण दुरुस्तीसाठी रिक्वेस्ट पाठवू शकतो. जर तसं काय असेल तर रिक्वेस्ट आपल्याला दुरुस्तीसाठी पाठवता येईल आणि तालुका कक्षाहून अप्रूव्हल आल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. तर आपल्याला हा प्लान विवोला सबमिट करायचा आहे. आपण विवोला सबमिट करायच्या ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे आणि या ठिकाणी पहा एकूण 13 विनंत्या आहेत. ह्या 13 विनंत्या कुठल्या कुठल्या आहेत हे पण आपण पाहू शकतो. या ठिकाणी मोजू पण शकतो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी कृपया निवडावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपण सर्व मेंबरला प्लान दिलेला आहे. काही मेंबर जर समजा त्यांना आवश्यकता नसेल तर आपल्याला हा नंबर 1चा ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि प्रस्तुत करावर क्लिक केल्याच्या नंतर हा मेसेज येणार आहे, तुम्ही या स्वयंसहाय्यता समूहावर आणखी बदल करू शकणार नाही. तुमची खात्री आहे की तुम्ही सबमिट करू इच्छिता का? तर आपल्याला होयवर क्लिक करायचं आहे आणि होयवर क्लिक केल्याच्या नंतर आपला प्लान हा विवोला सबमिट होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला VPRP प्लान 2025-26 सबमिट करायचा आहे. यशस्वीरित्या सबमिट केलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला मेसेज आलेला आहे. या ठिकाणी बॅक करून तुम्ही पाहू शकता आणि तर या ठिकाणी तुमच्या समूहाच्या नावासमोर ही ग्रीन टिक आलेली असेल की आपला प्लान सबमिट झालेला आहे. अशा पद्धतीनं आपला VPRP प्लॅन एंटायटल प्लॅन सबमिट झालेला आहे. आशा करतो की माहिती तुम्हाला नक्कीच समजलेली असेल. परत एकदा विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवर क्लिक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगा आणि काही अडचण आली तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. तुम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळून जाईल. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.